आज नाना ऊस तंत्रज्ञानाचा प्लॉट बघायसाठी घोगरे साहेब आले ते, विवेक घोगरे साहेब आले ते, बापू घोगरे, संतोष गायकवाड, घनश्याम गायकवाड नाना तंत्रज्ञान ऊस प्लॉट बघायसाठी आले ती. तर सांगतेली ऊसाची प्रगती काय झाली. साहेब येऊन गेले ते पाठीमागं फेब्रुवारीत. सांगा साहेब. आम्ही 5 फेब्रुवारी 2025 रोजी या ऊस पिकाला भेट दिली होती. त्यावेळेला नुकताच ऊस लागवड केली होती आणि त्यावेळेला 13 फूट लागवड बघून एक 13 फूट लागवड बघून असं एक शंका येत होती की ह्या ऊसाचं काय होणार. पण आज भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की 13 फूट लागवड ही नानाने केलेला माझ्या माहितीनं जगातला पहिला प्रयोग असेल. वॉटर शॉट खाल ना. आज ऊस बघितल्यानंतर जे कोंबारे निघालेले आहेत त्या कोंबाऱ्यावरून असे कोंबारे आयुष्यात आजपर्यंत बघितलेले नव्हते. आणि हे किती पीक येईल ही तर काय आता ऊस गेल्यानंतर नाना जाहीर करतीलच. पण मला असं वाटत नाही की ह्याचं एकरी 100 टनाच्या आत ऊस येईल. एकरी 100 टनाच्या पुढंच ऊस येईल. आणि नानाने ह्याला जे एक शेतकरी म्हणून केलेला खर्च आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशा इतक्या केलेला आहे. अमाप खर्च केलेला नाही. पाण्याचा अत्यंत कमी वापर केलेला आहे. आणि ऊसाचं जी मुळे आहेत त्या मुळ्याच्या बाहेर हे पूर्णपणे ड्राय आणि भेगा पडलेले जे क्षेत्र आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या क्षेत्राला भेट देऊन पुढे त्यांनी काय करावं हे त्यांचा प्रश्न आहे. पण या क्षेत्राला भेट दिल्यानंतर प्रत्येक जण या पद्धतीनं लागवड करल. आणि आज जे शेतकरी तोट्यात आहे असं म्हणतायत ते तोट्यात जाण्याचा प्रश्नच येणार नाही. अशा पद्धतीचे हा ऊस आहे. मी जवळजवळ 6 महिने बाहेर होतो